नमस्कार, मी मनीषा जोशी. तुम्ही पाहत आहात युग मीडिया. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या 7 जागांसाठी भाजपनं आपले उमेदवार जाहीर केलेत. भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण युनाते आणि रामदास वडकुते यांना उमेदवारी दिली गेली आहे. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपनं आपले उमेदवार जाहीर केलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले विनोद तावडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवलं. 1995 मध्ये विनोद तावडे यांना पहिल्यांदा महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आलं. ते 1999 पर्यंत कार्यरत होते. पुढे 2002 ते 2011 या काळात त्यांना पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली. 1999 मध्ये विनोद तावडे यांची भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. वयाच्या 36व्या वर्षी सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे मुंबईतील बोरिवली मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले. त्यावेळी भाजप शिवसेना महायुतीची सत्ता येताच त्यांची शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती झाली. विनोद तावडे यांची डिग्री बोगस असल्याचा आरोप करत काँग्रेसमध्ये असलेले तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तावडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. जून 2019 मध्ये ते शालेय शिक्षण मंत्री पदावरून पायउतार झाले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना पक्षानं तिकीट नाकारला. संसदीय राजकारणापासून दुरावलेल्या तावडेंना कोरोना काळात राष्ट्रीय पातळीवर संधी मिळाली. वर्षभरातच म्हणजे सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी वर्णी लागली. तर अवघ्या वर्षभरातच ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले. भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारी मिळालेल्या मायाताई युनाते कोण आहेत? मायाताई युनाते या भाजपच्या अत्यंत अभ्यासू आणि सक्रिय नेत्या मानल्या जातात. त्यांनी नागपूरचे महापौर पद भूषवलं असून स्थानिक राजकारणात त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या म्हणजेच NCST माजी सदस्य राहिल्या आहेत. या पदावर असताना त्यांना दिल्लीत राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला होता. महिला नेतृत्व, आदिवासी चेहरा आणि विदर्भातील प्रतिनिधित्व अशा तिन्ही आघाड्यांचा विचार करून भाजपनं त्यांना उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे. आदिवासी समुदायामध्ये मायाताई यांचा मोठा प्रभाव असून राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगावर काम केल्यामुळे त्यांना दिल्लीतील कामकाजाचाही चांगलाच अनुभव आहे. भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारी मिळालेल्या रामराव वडकुते कोण आहेत? तर रामराव वडकुते हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. 2019 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळालीच नाही. त्यामुळं ते नाराज होते. दरम्यान वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासूनच सक्रिय आहेत. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हो, युग मीडियाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.